नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. टेन्सचे प्रमुख 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या तीनही काळाचे प्रत्येकी 4-4 प्रकार आहेत. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पास्ट टेन्स आणि त्यांचे प्रकार पाहिले. पास्ट टेन्स या विषयावरचे डिटेल्समध्ये व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा. आता आपण फ्युचर टेन्स पाहूया. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. भविष्यात घडणाऱ्या घटना सांगण्यासाठी फ्युचर टेन्सचा वापर करतात. फ्युचर टेन्सचेही प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सप्रमाणे एकूण 4-4 प्रकार आहेत. पहिला सिंपल फ्युचर टेन्स, दुसरा कंटिन्युअस फ्युचर टेन्स, तिसरा परफेक्ट फ्युचर टेन्स आणि चौथा कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळातील ॲक्टिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. या प्रकारच्या वाक्यातील क्रियापदे ही येईल, जाईल, देईन, होईल अशी असतात. जसं की शी विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम हे ॲक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे. शी विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजे ती तुम्हाला समस्येचे निराकरण करण्यास मदत करेल. हे सिंपल फ्युचर टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे कारण शी हा सब्जेक्ट आहे प्लस विल हे हेल्पिंग वर्ब आहे प्लस हेल्प हे वर्ब आहे आणि टू सॉल्व द प्रॉब्लेम हे ऑब्जेक्ट आहे. म्हणून सिंपल फ्युचर टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात. तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून शी विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल शी विल नॉट हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजे ती तुम्हाला समस्येचे निराकरण करण्यास मदत करणार नाही. शी विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे शाल किंवा विल हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट हा शाल किंवा विलच्या जागी घेतला जातो. त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून शी विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल विल शी हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजे ती तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी मदत करेल का? तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी शाल किंवा विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून शी विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल विल नॉट शी हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजे ती तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी मदत करणार नाही का? आता शी विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून WH फॅमिलीमधील योग घेतो. जसं की वॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात. त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून शी विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल हू विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजे समस्या सोडवण्यासाठी कोण मदत करेल? येथे हू विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम या प्रश्नाचे उत्तर हे सब्जेक्ट म्हणजे शी आहे म्हणून सब्जेक्ट रिमूव्ह केला आहे. जर उत्तर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे. तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून निगेटिव्ह क्वेश्चनसाठी वाक्य येईल हू विल नॉट हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजे समस्या सोडवण्यासाठी कोण मदत करणार नाही. हे होते सिंपल फ्युचर टेन्सचे ॲक्टिव्ह वॉइसमधील फॉर्म्युलाज. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे.
सिंपल फ्युचर टेन्स विषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा। तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।